अस्तित्व, लेखिका सुधा मूर्ती, भाग 3. आकाश कोसळले असते तरी मुकेश एवढा घाबरला नसता, पण सतीशचे बोलणे ऐकून तो कोसळला. सतीशच्या या अकल्पित बोलण्याने तो पूर्णपणे उन्मळून पडला. तुला काय म्हणायचंय? तू रावसाहेबांचा मुलगा नाहीस, फक्त नीरजा ही त्यांची मुलगी आहे. कोण म्हणतंय तसं? माझ्याजवळ पुरावा आहे. त्याच्याशिवाय मी असं बोललो असतो काय? कसला पुरावा? मुकेशचा आवाज थरथरत होता. एका क्षणात पायाखालची जमीन खचत असल्याचा अनुभव आला. एखाद्या झाडाच्या फांदीला धरून झोके घेत असताना ती फांदीच मोडावी तसे झाले त्याला. सतीशने मुकेश समोर एक फोटो धरला. तो नेहमीसारखा कृष्णधवल फोटो होता. मुकेश आणि नीरजा यांच्या लहानपणीचा हा फोटो मुकेशला नवीन नव्हता. दोन्ही अल्बम सुमतीने मुलांच्या हट्टाखातर केले होते. त्यात त्या दोघांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या प्रसंगाचे फोटो होते. मुकेशच्या अल्बममध्ये हा फोटो होता. त्याने हेच कपडे घातले होते, पण त्यात तो एकटाच होता. तो त्याचा जुना पण पहिला फोटो. जुन्या काळातल्या पद्धतीप्रमाणे स्टुडिओत मागच्या बाजूला पडदा होता, सिंहासन होते, शेजारी कृत्रिम फुलांचा गुच्छ होता. त्यात काय विशेष आहे? तू लक्ष देऊन बघ. अगदी अशाच प्रकारचा फोटो नीरजाच्या अल्बममध्येही होता. छोटी परकरातली नीरजा त्यात होती. तिच्या चेहऱ्यावर भीतीची छटा होती. ती एकटीच सिंहासनावर बसलेली होती. हा फोटो मुकेशच्याही लक्षात होता. सतीशने सुद्धा हा अनेक वेळा बघितलेला होता. त्याने खूपदा चेष्टाही केली होती. नीरू, हा फोटो मी जर पाहिला असता तर मी नक्कीच तुझ्याशी लग्न केलं नसतं. अगदीच खेडवळ दिसतेस. मुकेशही तसाच दिसतोय. तेव्हा सुमती म्हणाली, त्या स्टुडिओत जाऊन अगदी तशाच प्रकारचा फोटो नीरू लहान असताना एकदा आणि मुकेश लहान असताना एकदा काढलेला होता. हा कसला पुरावा? फोटोच्या मागे पहा. त्याने फोटो पुन्हा एकदा पाहिला. नीरजा आणि मुकेश शेजारी शेजारी उभे होते. दोघांचेही केस लांब होते. दोघांचे केस वाढलेले होते. दोघेही त्या सिंहासनावर बसले होते. फोटोच्या मागे 2/2/1970 अशी तारीख होती. पिक्चर पॅलेस, जालना, महाराष्ट्र असा पत्ता लिहिलेला होता. सतीश एखाद्या वकिलासारखा मुकेशला प्रश्न विचारू लागला. मुन्ना, नीरूचा वाढदिवस कधी आहे? 31 डिसेंबर. होय, 67 सालचा शेवटचा दिवस ना. नीरू तुझ्यापेक्षा किती मोठी आहे? 2 वर्ष 1 दिवसाने. नव्या वर्षाचा पहिला दिवस सगळ्यांना माहीत आहे ना. तुम्हीच तर माझा आणि माझ्या ताईचा वाढदिवस रात्री 12 वाजेपर्यंत साजरा करत होता. आई मात्र माझा वाढदिवस नेहमी बुद्धपौर्णिमेला साजरा करते. हा कुठला तरी फोटो घेऊन मला का असे अनाथ करत आहात? मुकेशने व्यथित होऊन विचारले. मुन्ना, मी खरं तेच सांगतो. जे सांगतो ते पुराव्यानिशी सिद्ध करतो. नीरूची जन्मतारीख 31/12/1967 व तुझी जन्मतारीख 1/1/1970. तू तिच्यापेक्षा 2 वर्ष 1 दिवसाने लहान आहेस, हे सगळ्यांना माहीत आहे. या फोटोच्या पाठीमागे 2/2/1970 असे लिहिले आहे. म्हणजे हा फोटो काढला तेव्हा तुझं वय फक्त 1 महिना 1 दिवस एवढंच असेल ना. सतीशच्या बोलण्यात चोराला पकडल्याचा स्वर होता. आपण जिंकल्याचा अभिमान होता. सतीशच्या तर्कात तशी कोणतीच चूक नव्हती. मुकेशने फोटो पुन्हा एकदा पाहिला. त्यात दोघेही एकाच उंचीवर बसलेले दिसले. 1 महिन्याच्या बाळाबरोबर 2 वर्ष मोठी असलेली ताई असण्याऐवजी समवयस्क अशा 2 वर्षांच्या मुलांचा फोटो होता. म्हणजे तुझी किंवा नीरजाची जन्मतारीख चुकीची आहे. तुम्ही दोघं जुळी भावंड नाही आहात. नीरजाचा जन्मदाखला आहे ती बंगलोरच्या वाणीविलासमध्ये जन्मल्याचा. हॉस्पिटलचा दाखला पण आहे. पण तुझा? सुमतीच्या सांगण्याप्रमाणे मुकेशचा जन्म दिल्लीस असताना एका घरीच झाला, तेवढेच माहीत होते. कापऱ्या आवाजात मुकेशने विचारले, ताई, याआधी मी हा फोटो कधीच पाहिला नव्हता. तुला कुठं मिळाला हा? जोशी वकिलांनी विचारलेले कागद देण्यासाठी मुकेशनेच नीरजाला सांगितले होते. नीरजाने वडिलांची लोखंडी तिजोरी पहिल्यांदाच उघडली होती. रावसाहेब असताना या तिजोरीला कोणीच हात लावित नव्हते आणि तसे कारणही नव्हते. जुन्या काळातली दिल्लीहून आणलेली तिजोरी होती ती. रावसाहेबांनी व्यापारासाठी म्हणून आणलेली पहिली तिजोरी, पण भावुकतेपोटी त्यांनी ती ठेवून घेतली होती. तिजोरीच्या आत आणखी एक कप्पा होता. आत छोटासा खण, त्यात काही कागद होते. शोधाशोधीची कामे करण्याचा नीरजाला नेहमीच कंटाळा असायचा. परंतु हे काम केले नाही तर गावाहून आल्यावर मुकेशलाच ते करावे लागेल. बिचारा दमून येईल. आपणच तो कागद शोधून द्यावा.
म्हणून तिने तो कागद शोधायला सुरुवात केली. तो कागद शोधताना तिला पांढऱ्या रंगाचे एक कव्हर सापडले. खूप जुने होते ते. त्यात काहीतरी असेल म्हणून तिने ते कव्हर उघडले. त्यात एक खूप जुना फोटो होता. तिने हा फोटो घरी कधीच पाहिला नव्हता. मुन्ना आणि नीरू यांच्या लहानपणी एकत्र काढलेला हा एकच फोटो होता. हा फोटो बघून तिला खूप आनंद झाला. दुर्मिळ फोटो असल्यामुळे तो आईला दाखवावा असे वाटले. मुन्ना आल्यावर त्याला दाखवता येईल या विचारात ती आपल्या हातातले काम सोडून तिजोरीचा दरवाजा तसाच उघडा ठेवून खाली उतरत होती. तेवढ्यात सतीश समोर आला. हे बघा, माझा आणि मुन्नाचा खूप जुना फोटो आहे हा. अचानक मिळाला. किती गोड आहे ना. सतीशने तिच्या हातातून तो फोटो काढून घेतला. त्याच्या डोक्यात कसले तरी विचार डोकावू लागले. त्याने तो फोटो फिरवून मागे पाहिले. नीरूला काहीच कळेना. क्षणात सतीश म्हणाला, नीरू, तू तो कागद शोध. हा फोटो माझ्याकडं असू दे. प्रशांतला बरं नाही, त्याच्याकडं जरा बघ. नीरू पुन्हा माडीवर गेली. सतीशने तो फोटो पुन्हा एकदा पाहिला. मुन्ना आणि नीरू एकाच उंचीचे, एकमेकांना मिठी मारून उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर बालसुलभ आनंद पसरलेला आहे. त्यांच्या सहज भावनांना कॅमेऱ्याने नेमके टिपलेले आहे. सतीशचे सूक्ष्म निरीक्षण चालले होते. सतीशला कसली तरी शंका आली. फोटोच्या मागे तारीख आणि ठिकाण याची नोंद आहे. सतीशचे वकिली डोके तसे फार तल्लख. तो नीरू आणि मुन्ना यांच्या जन्मतारखेचा हिशोब करू लागला. यात काहीतरी रहस्य दडलेले आहे. मुले लहान असताना 2 वर्षामधले आणि 4 वर्षामधले अंतर सहजपणे लक्षात येते. नंतर ती मोठी झाली की 28 आणि 30च्या दरम्यान काहीच फरक जाणवत नाही. त्यामुळे मुन्नाच्या जन्मतारखेत काहीतरी रहस्य दडलेले आहे. सतीश विचार करू लागला. नीरू आईसारखी दिसते. तोच गोरा रंग, कुरळे केस, लांब नाक, तारुण्यातल्या अम्मा अशाच दिसत असाव्यात. आणि मुन्ना वडिलांसारखा उंच आहे. रंग साधारण, पण तोही वडिलांच्या सारखाच. डोळे मात्र थोडे बारीक, नाक थोडे रुंद, पण तसा वेगळा दिसत नाही. काळे केस चमकतात. रावसाहेबांना टक्कल पडलेले. तरीही केवळ रूपावरून हीच आईवडिलांची मुले असे सांगता येत नाही. सतीश स्वतःबद्दल विचार करू लागला. त्याचे आईवडील बुटके, पण सतीश मात्र 6 फूट उंच. आईवडील दिसायला तसे साधारणच, पण हा मात्र अतिशय देखणा. वडील बुद्धिमान होते, पण हा मात्र असाधारण बुद्धिमत्तेचा होता. त्यामुळे रूपाची तुलना करणे बरे नव्हे. कुटुंबातल्या आजी, आत्या, मावशी यापैकी कुणाशी तरी साधर्म्य असेल, पण त्याच्या जन्मतारखेचे काय? हा प्रश्न सुमतीने सोडवला पाहिजे. सतीश नीरजाला घेऊन सुमतीच्या खोलीत आला आणि त्याने खोलीचा दरवाजा लावून घेतला. सुमती आश्चर्याने बघू लागली. ती जावयाबरोबर मोकळेपणाने कधीच वागली नव्हती. सतीशने सुमतीच्या टेबलाकडे बघितले. त्या टेबलावर एका बाजूला मुकेशच्या लग्नातला फोटो होता. सुमती आणि रावसाहेब ही दोघे मुलगा आणि सून यांच्याबरोबर आनंदाने हसत आहेत. दुसऱ्या बाजूला नीरूच्या लग्नातला फोटो. नीरूला काहीच कळेनासे झाले. सतीशच पुढे म्हणाला. त्याने विचारले, अम्मा, मुन्नाची जन्मतारीख कोणती? हा प्रश्न आत्ता का आला? त्याच्या शाळेच्या प्रमाणपत्रात आहे ना. शिवाय गेली 5 वर्ष तुम्ही तुमच्या मेहुण्याचा वाढदिवस नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी साजरा करत आहात ना. अम्मा, मी त्याच्यासाठी म्हणत नाही. त्याची जन्मतारीख कोणती? ती कशासाठी हवी? हा फोटो बघा. नीरू कागद शोधत होती तेव्हा तिला मिळाला. जालन्यातल्या पिक्चर पॅलेसमध्ये काढून घेतलेला आहे. सतीशने फोटो पुढे केला. तो फोटो बघताच सुमती साप चावल्यासारखी दचकली. तिचा चेहरा उतरला. तिची वाचाच बंद झाली. सतीश म्हणाला, अम्मा, मला हे एक रहस्य वाटतंय. पण हे नुसतंच रहस्य नाही, तर यात आम्हा सगळ्यांचं भविष्य दडलेलं आहे. आता नीरूसुद्धा घाबरलेली दिसत होती. कुठला जुना फोटो मिळाला म्हणून नवऱ्याला दाखवला, तर तो रहस्य, भविष्य असे काहीतरी बडबडू लागला होता. अम्मा, खरं सांगा, तुमचं अपत्य कोण, नीरजा की मुन्ना? नीरजाच्या मनात क्षणभर काळोख पसरला. म्हणजे आपण सुमतीची मुलगी नाही तर? नीरू सुमतीच्या पायाशी बसली. म्हणाली, आई, मी तुझी मुलगी नाही का? तू मला जन्म दिला नाहीस का? नीरू हमसून हमसून रडत होती. सुमती गप्प होती. चाणाक्ष असलेल्या सतीशने हे सगळे टिपले. त्याने याच प्रकारच्या प्रतिक्रियेची अपेक्षा केली होती. आपल्या सासूवर आणखी थोडा दबाव आणला तर खरे काय ते बाहेर पडेल हेही त्याने ओळखले. अम्मा, तुम्ही खरं काय ते सांगितलं नाहीत तर नीरूचा संसार उद्ध्वस्त होईल. अम्मा, बाबांसाठी तरी तू खरं काय ते सांग. त्यांचा आत्मा अजून इथंच आहे. पोटची मुलगी एकीकडे, दडवून ठेवलेले रहस्य दुसरीकडे. रावसाहेब नेहमी म्हणायचे ते सुमतीला आठवले.
सुमती, खऱ्याला एकच आई असते, खोट्याला अनेक आया असतात. खोटं जे असतं ते एक ना एक दिवस बाहेर पडायलाच हवं. आता ते खोटं बाहेर पडण्याची वेळ जवळ आली होती. रावसाहेबांसारखा सोबत नसताना खरे काय ते सांगायलाच हवे अशी परिस्थिती निर्माण झाली. शांतपणाने पण अत्यंत दुःखाने, कष्टाने सुमती एक एक शब्द उच्चारू लागली. तिची नजर जमिनीशी बोलत होती. नीरू, तू माझी मुलगी आहेस. मुन्ना हा माझा मानलेला मुलगा आहे, पण मी त्याच्यावर पोटच्या पोरापेक्षाही जास्त प्रेम केलंय. नीरू दिगंमूढ झाली. सतीश मनातल्या मनात हसला. आपल्या जन्माविषयी कळल्यानंतर मुकेशला काहीच सुचेनासे झाले. त्याच्या खोलीच्या खिडकीतून संध्याकाळची उतरती उणे आत आली होती. बाहेरचा हिरवागार मळा आणि त्यात चरत असलेली गाय दिसत होती. कुठेही काहीही बदललेले नव्हते, पण मुकेशच्या जीवनात फार मोठी उलथापालथ झाली होती. फक्त 5 मिनिटात विश्वास न ठेवण्याजोगी घटना घडून गेली. 5 मिनिटांपूर्वी तो सुमतीचा एकुलता एक मुलगा होता, पण आता तो तिचा मानलेला मुलगा झाला होता. त्याच्या मनातले वादळ त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होते. पुढे काय करायचे हे त्याला सुचेनासे झाले. त्याच्या जन्माचे रहस्य ज्यामुळे उलगडले, तो फोटो टेबलावरच पडला होता. अरे देवा, हा फोटो मिळाला नसता तर किती बरे झाले असते. हे सत्य कळण्यापेक्षा भ्रमात होतो तेच चांगले होते, मुकेशचे मन म्हणत होते. अम्मा, ही गोष्ट मला का सांगितली नाहीस? मुन्ना, आम्ही दोघं तुझ्यावर नीरूपेक्षा जास्त प्रेम करत होतो. सांगण्याचं काहीच कारण नव्हतं. बाबा मला सगळं काही सांगत होते. चांगल्या मित्राप्रमाणे वागत होते. त्यांनीसुद्धा मला खोटं सांगितलं. मुन्ना, त्यांनी तुला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण मीच त्यांच्या आड आले. कोमात जाण्यापूर्वी त्यांनी तुझी खूप आठवण काढली. त्यावेळी त्यांना खरं काय ते सांगायलाच हवं असं वाटलं असेल. अम्मा, तरी पण मुन्ना, तुला खरी गोष्ट कळली तर तू मोठा झाल्यावर तुला जन्म दिलेल्या आईकडे जाशील म्हणून मला भीती वाटत होती. तुझ्यावरच्या माझ्या मोहामुळं असं झालं. तू आम्हाला सोडून गेला असतास तर मी नक्कीच जिवंत राहिले नसते. माझा जीव तुझ्यात होता. अम्मा, मला जन्माला घातलेली आई जिवंत आहे का गं? आहे बाबा. आम्ही स्वतःहून अनाथाश्रमातून तुला आणलेलं नाही. तुझ्या आईनं आपल्या हातांनी तुला आमच्याकडं सुपूर्द केलं. आता ती कुठं आहे? अमृतसरमध्ये. तिचं नाव रुपिंदर कौर. अम्मा, मी तुमच्या घरी कसं आलो? ती एक मोठी कहाणी आहे. धन्यवाद. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.